ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन वंदनाला भेटायला आले असतात. वंदनाकडून सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. वंदनाला आता सोहमबद्दल विचारतात, म्हणजेच तिच्या मुलाबद्दल विचारत असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते, सोहम लवकर बरा झाला ना, असं इथे म्हटल्याबरोबर वंदना खरं खूप इमोशनल झालेली असते आणि ती म्हणत असते, खरं तर आता सोहम कधीच बरा होऊ शकणार नाही. बबलीमुळे जो काही मार बसला आहे त्यामुळे त्याच्या मणक्याला इजा झाली, त्यामुळे तो कधीच बरा होऊ शकणार नाही. त्या बबली लोखंडेमुळे हे सर्व काही झालेलं आहे. आम्ही सोहमला खूप डॉक्टरांकडे घेऊन गेलो, पण सगळ्यांनीच हेच सांगितलं की तो कधी चालू शकणार नाही. मला चांगली नोकरी होती, पण सोहमला एकटं घरी ठेवू शकणार नव्हतं, म्हणून खरं तर मला नोकरी सोडावी लागली. सोहमच्या बाबाचा सोहमवर खूप जीव होता. त्याची ही अवस्था पाहून खरं तर 6 महिन्यातच हार्ट अटॅक येऊन त्यांचा देखील मृत्यू झाला. हे सर्व काही ऐकल्यावर खरं सायली आणि अर्जुनला फार वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते, सोहमची अशी अवस्था झाली आणि त्यानंतर त्याच्या वडिलाचं असं होणं, खरंच तुम्ही ताई खूप सहन केलं आहे, असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर वंदना म्हणत असते, हो आई आहे ना, मी सहन करणारच. खरं तर आमचं पनवेलमधलं मोठं घर विकून आम्ही दोघं खरं तर कर्जतला त्या छोट्या घरात राहायला गेलोत. जे मिळेल ते काम करत राहिले फक्त सोहमसाठी. आता सोहमच्या आयुष्यात मात्र पूर्णपणे अंधार आहे. तो 30शीपर्यंत पोहोचला, मात्र तो चालू शकणार नाही. हे सर्व काही झालं ते म्हणजे फक्त त्या मुलीमुळे, असं इथे वंदना म्हटलेली असते. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, तुम्ही तिच्या विरोधात पोलीस कंप्लेंट देखील केली होती ना, असं इथे म्हटल्याबरोबर वंदना म्हणते, हो मी केली होती, कारण की मला तिला चांगलीच अद्दल घडवायची होती. या मारामारीला खरं तर मी लहान मुलाचं भांडण समजतच नव्हते, या दृष्टीने मी पाहतच नव्हते, म्हणून हे सर्व काही मी केलं, असं इथे म्हटल्याबरोबर सायली देखील म्हणते, तुम्ही पोलीस कंप्लेंट करण्याआधी तिच्या आईवडिलांना जाऊन भेटला नाहीत का? सायलीचं हे बोलणं ऐकल्याबरोबर वंदना म्हणत असते, खरं तर मला तिचा घरचा पत्ता देखील माहीत नव्हता. तिची भरपूर मी शोधाशोध केली. त्यानंतर मला कळलं की ती आशा नावाच्या एका बाईसोबत राहत आहे. मी तिथे देखील गेले, मात्र तिथून देखील ती पळून गेली आणि खरं तर आशानीच मला पोलीस कंप्लेंट तिच्या विरोधात करण्यासाठी खूप मदत केली, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते, हो आम्ही भेटलो आहोत त्यांना आणि ती तिथून देखील पळून गेली. तेव्हा खरं तर आम्हाला त्या म्हटल्या की जेव्हा त्यांच्याकडे ती आली होती तेव्हा तिच्या डाव्या खांद्यावर एक जखम होती, ती सोहमनी मारल्यामुळे जखम झाली असेल का, असं इथे म्हटल्याबरोबर वंदना म्हणते, हो असू शकते. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, म्हणजे ती जखम आणखी देखील तिच्या खांद्यावर असू शकते. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर खरं वंदना म्हणते, मी तिला खरं तर पुढचे काही वर्ष खूप शोधाशोध केली, पण मात्र काल तुमच्या तोंडातून तिचं नाव ऐकलं. तुमचं आणि तिचं नातं तरी काय आहे, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सायली सांगते, मी आणि ज्या आश्रमात राहत होते त्याच आश्रमात खरं तर ती देखील वाढली आहे, पण जेव्हा ती आश्रमात आली का त्यावेळेस खरं तर तिने वेगळंच नाव सांगितलं होतं, ते म्हणजे प्रिया, आणि आता तर नंतर वेगळंच. हे सगळं ऐकल्यानंतर वंदना म्हणते, म्हणजे तुमच्या आयुष्यात देखील तिने खूप मोठी ढवळाढवळ केली तर? तेव्हा इथे सायली म्हणते, फक्त ढवळाढवळ नाही, तिने आमचं आयुष्य उलटापालट करून टाकलेलं आहे, असं इथे म्हटल्याबरोबर खरं इथे वंदना म्हणते, म्हणजे तुमचं नातं तरी काय आहे, ह्या सर्व गोष्टी मला सांगा तरी, असं इथे म्हटल्याबरोबर सायली खरं सर्व काही गोष्टी सांगितल्या, कशा प्रकारे ती त्यांच्या घरात आली, कशा प्रकारे सर्व काही गोष्टी झाल्या, हे सर्व काही सायलीने सांगितल्याबरोबर वंदनाला खूप मोठा धक्का. तेव्हा इथे वंदनामध्ये म्हणजे लहान असताना ती भयंकर होतीच आणि मोठी झाल्यावर तर अति भयंकर झाली, वाईट झाली. खरं तर जी तुमची ती बबली म्हणजेच तुमची ती प्रिया आहे का, तिला फक्त माझ्यासमोर आणा, तिचा मी आता खूनच करून टाकेल, असं इथे रागातच वंदना म्हणत असते. तिच्यामुळेच खरं तर माझ्या मुलाची ही अवस्था झालेला आहे. हे सर्व काही बोलल्यानंतर खरं तर अर्जुन, तुमचा त्रास आम्ही समजू शकतो, मात्र तुम्ही कायदा अजिबातच हातात घेऊ नका, तुम्ही फक्त आमच्यासाठी एक काम करतान का, असं इथे म्हटल्याबरोबर वंदना म्हणते, कोणतं काम करायचं आहे? तेव्हा इथे अर्जुन सांगतो, जेव्हा काही आम्ही त्या प्रियाविरुद्ध सगळे काही पुरावे गोळा करू तेव्हा तुम्ही जे काही आम्हाला आता सांगितलं आहे ते सर्व काही सर्वांसमोर सांगतान का, असं इथे म्हटल्याबरोबर खरं वंदना लगेच तयार झालेली असते सर्व काही करण्यासाठी. तुम्ही जर म्हणत असताल तर मी पोलीस स्टेशनला देखील यायला तयार आहे. मी सगळ्यांना ओरडू सांगेल की माझ्या आणि माझ्या सोहमचं आयुष्य या पोरीनीच बर्बाद केलेलं आहे, असं इथे खरं रडतच वंदना म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला साक्षी दुसऱ्याच नंबरवरनं वकिलांना फोन करत असते आणि तिने रुमाल देखील कानाला लावलेला असतो, कारण की तिचा आवाज कुणालाही ओळखायला येऊ नये म्हणून. फोन लावल्याबरोबर ती म्हणत असते, तुम्ही जमदाडे वकील ना? खरं तर मी महिपत शिकरेंची केस तुम्हाला देण्यासाठी फोन केलेला आहे. तेव्हा इथे खरं वकील म्हणतो, म्हणजे तुम्ही बोलताय तरी कोण? तेव्हा इथे खरं साक्षी म्हणते, मी त्यांची नातेवाईक बोलत आहे, असं इथे म्हटल्याबरोबर वकील देखील म्हणतो, त्यांचे नातेवाईक? त्यांचं मला तर माहिती तर त्यांच्या नातेवाईक तर कुणीच नाहीत, त्यांची फक्त एक मुलगी होती आणि
तिचा देखील जेलमध्येच खून झाला. मग तुम्ही बोलताय तरी कोण, असंही ते म्हटल्याबरोबर साक्षी म्हणते, तुम्ही पर्सनली ओळखता का? मेहपळ शिकरे ना. तेव्हाही ते वकील म्हणतो, नाही मी पर्सनली तर नाही ओळखत. तेव्हाही ते खरं साक्षी म्हणते, मग तुम्ही कसं काय हे सर्व काही विचारता? मी त्यांची पुतणी बोलते. खरं तर आम्हाला पडत्या काळात त्यांनी भरपूर मदत केली, त्यामुळे त्यांना आम्हाला या केसमधून सोडवायचं आहे, असंही ते म्हटल्याबरोबर वकील म्हणत, खरं तर त्यांच्या केसचा आधीच निकाल लागलेला आहे, त्यामुळे आपण अपील करून सुद्धा काही उपयोग होणार नाही, त्यामुळे खरं तर मला ह्या केसमध्ये अजिबातच काही इंटरेस्ट नाही, असंही ते म्हटल्याबरोबर साक्षी म्हणते, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट नव्हता तर माझा वेळ का वाया घातला तुम्ही? हे सर्व काही गोष्टी चौकशा करण्याची काय गरज होती? असंही ते साक्षी खरं रागातच म्हणते. तेव्हाही ते वकील खरं रागातच इकडनं फोन ठेवून देतो. आता साक्षीची ते प्रयत्न सुरूच असतात. ती दुसरा परत नंबर शोधते आणि परत वकिलांना दुसऱ्या फोन करण्याचा प्रयत्न करत असते. आता इथे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन वंदनाला भेटून घरी येत असतात. आता गाडीतून उतरता क्षणी खरं अर्जुन म्हणतो, या प्रियाबद्दल मला जितक्या गोष्टी कळतात ना तितकाच माझा राग वाढत जातोय. एखादी मुलगी लहान असल्यापासून इतकी विकृत कशी असू शकते? असंही ते अर्जुन म्हटल्याबरोबर सायली देखील म्हणते, हो खरंच ना, वंदनाताईचं बोलणं ऐकल्यापासून मी देखील हाच विचार करत आहे. जेव्हा तिने त्या सोहमला मारलं असेल तेव्हा तर ती किती लहान असेल ना, तिची खुनसी वृत्ती तेव्हा देखील लपू शकलेली नाही. तिच्या सुदैवाने तिला सुधारण्याचा किती चान्स मिळाला. ती खरं तर अशा आश्रमात वाढली जिथे मधुभाऊचं तिला प्रेम मिळालं. खोटं बोलून का होईना नंतर रविराज काका आणि प्रतिमा आत्याच्या सहवासात ती राहिली. खरं तर ती जर चांगली वागली असती ना तर ती किती आता सुखात वाढली असती, सुखात राहिली असंही ते सायलीने म्हटल्याबरोबर अर्जुन देखील याला फक्त स्वभाव कारणीभूत आहे. माणसाचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही, हे अगदी खरं आहे. पण आता आपल्या आयुष्यातून हिला कसं बाहेर काढायचं याचाच विचार केला पाहिजे, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते, हो आपल्याला आता भरपूर पुरावे सापडलेले आहेत आणि आणखी देखील आपण तिच्या विरोधात पुरावे गोळाच करू. आता ती नक्कीच पकडली जाईल, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो खरं आहे. आता वंदना देखील सगळ्यांसमोर सांगायला बोलायला तयार आहे. मात्र घरच्यांसमोर ही प्रिया नसून बबली लोखंडे आहे हे कळल्यानंतर खरं तर त्या बबलीचे आईवडील तिथे सदा आणि मैना असायला हवेत. मात्र ते दोघे कुठे गायब आहेत हेच कळत नाही, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असतात, आता ह्यांना शोधायचं असेल तर आपल्याला प्रियाचाच उपयोग करून घेतला पाहिजे. असं म्हणून आता इथे सायलीने खरं तर एक आयडिया सांगितलेली असते आणि त्यांचा दोघांचा इथे प्लॅन ठरलेला असतो. आता इथे सायलीने कोणती आयडिया सांगितलेली आहे, कोणता प्लॅन सांगितलेला आहे तो तर आपल्याला कळलेला नाही, तो आपल्याला नक्कीच पुढे कळेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो की मला उशीर वगैरे होणार आहे, त्यामुळे खरं तरी ते प्रिया म्हणते, हो काही हरकत नाही, आता तुला काम आहे म्हटल्यानंतर उशीर झाला तरी चालेल, ये तू सावकाश, असंही ते म्हणून फोन ठेवलेला असतो. आता तिच्या मोबाईलची चार्जिंग संपत आलेली असते, त्यामुळे खरं तर ती मोबाईल चार्जिंगला लावते आणि रूमच्या बाहेर इथे गेलेली असते. आता रूमच्या बाहेर गेल्याबरोबर खरं सायली लगेच येते आणि सायली दरवाजा बंद करून घेते आणि तिच्या कपाटाकडे जाते. कपाटात गेल्यानंतर तिच्या कपाटामध्ये शोधाशोध करते, तेव्हा तिला एक पर्स सापडते. आता पर्समध्ये ती शोधणारच असते, तेव्हा मात्र लगेच इथे प्रियाचा फोन वाजतो. आता फोन वाजल्यामुळे खरं सायली थोडी घाबरते. आता इथे सायली खरं फोनच्या दिशेने जाते आणि फोनमध्ये फोन आलेला असतो, तो म्हणजे मंजिरी. आता फोन बघते, म्हणत असते, मंजिरी कोण असेल ही? आता ती चुकून फोन उचलते आणि लगेच समोरून आवाज येतो. आल्याबरोबर आवाज म्हणत असते, अगं कुठं गेलीस ग सटवे तू? अगं फोन का उचलच नाही? तुला फोन लावून लावून माझे बोटं झिजले ग. तुझ्या बापाची ते हाल खूप बेकार आहे. पैसे नाहीत ग आमच्याकडे, पैसे तरी पाठव, नाही तर डॉक्टरला तरी पाठव ना ग, असंही ते खरं मैनावती इकडनं म्हणत असते. आता इथे सायली विचारच करते आणि पडदेशीन फोन कट करून टाकते आणि म्हणत असते, म्हणजे हिने मंजिरी नाव सेव्ह केले, मात्र हा आवाज तर मैनावतीचाच आहे, म्हणजे तिने घरच्यांना फसवण्यासाठी हे सर्व काही केलेलं आहे, असंही ते खरं तर सायली स्वतःच्याच मनाशी बोलत. आता इकडे दुसऱ्या बाजूला सदाची हालत खूप बेकार झालेली असते, त्यामुळे महिना खूप टेन्शनमध्ये असते. ती सदाला म्हणत असते की हिने फोन तर उचलला, मात्र ती अजिबातच काही बोलली नाही. आता कसं करायचं? आता डॉक्टरांना पैशाचं सगळं काही काय करायचं, असंही ते रडतच मैनावती म्हणत असते. आता इथे मैनावतीने खरं तर इथे प्रियाच्या मोबाईलवर मेसेज टाकलेला. आता इथे सायली तो मेसेज वाचते. आता इथे मैनाने मेसेज केलेला असतो की तुला काळजी आहे का नाही? अगं तुझ्या बापाची ते तब्येत खराब झाली आहे, पैसे तरी पाठव, नाही तर डॉक्टरना तरी पाठव, असा इथे मेसेज पाठवलेला असतो. आता सायली इथे आयडिया करते. आता ती लगेच तिला रिप्लाय करते आणि म्हणत असते की तुमचा ॲड्रेस मला बरोबर सांगा, माझ्या माणसांना मी सांगू तिथे डॉक्टर आणि पैसे दोन्हीही पाठवते, असं इथे सायलीने मेसेज केल्याबरोबर समोरून रिप्लाय देखील होतो आणि पूर्ण काही ॲड्रेस देखील इथे मैनावतीने पाठवलेला असतो. आता लगेच सायली तो मेसेज स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करते आणि प्रियाच्या
तिच्या मोबाईलवरनं तो मॅसेज देखील इथे डिलीट करून टाकते आणि गडबडीतच तिथून निघून जाते. आता इथे खरं प्रिया समोरून आलेली असते, त्यामुळे खरं तर सायली दरवाजा मागे लपते आणि प्रिया आतमध्ये आल्याबरोबर तिथनं ती सटकून जाते. आता इथे थोडा प्रियाला संशय येतो आणि म्हणत असते, माझ्या रूममध्ये कुणी आलं का, मोबाईल कसं काय चमकला, हे सर्व काही तिच्या डोक्यात इथे आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायलीने अर्जुनला सगळं काही सांगितलेलं असतं. तेव्हा इथे खरं अर्जुन स्वतःच्या बायकोचं कौतुक करत असतं की तुला सदा महिन्याचा ॲड्रेस मिळाला, आपण उद्या जाऊन त्यांना लगेच भेटूया असं इथे म्हटल्याबरोबर सायली फार टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते की खरंच का हो, मैनाचा आवाज ऐकून खरं मला फार वाईट वाटतं, ती फार रडत होती व सदाची खरंच तब्येत खूप खराब झालेली असेल का हो, उद्या आपण जाऊस तर काही होऊ नये म्हणजे झालं, आपण आताच जायचं का असं इथे सायली म्हटल्याबरोबर अर्जुन तिला म्हणत असतो, खरंच बायको तुझा काय विचार करावा आणि काय नाही हेच मला कळत नाही. तुला आठवत नाही का रे, सदा आणि मैना आपल्यासोबत कसे वागले, आपल्याशी खोटं बोलले, सर्व गोष्टी लपून ठेवले, आपले दागिने देखील चोरण्याचा प्रयत्न केला असंही ते अर्जुनी म्हटल्याबरोबर सायली म्हणते, त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते वागले, पण आपल्या स्वभावाप्रमाणे आपण वागूया की, आपण जरा माणुसकी दाखवूया की असंही ते सायली म्हटलेले असते. आता अर्जुनला देखील सायलीचं बोलणं पटलेलं असतं. तो म्हणत असतो की थांब, आपण आत्ताच जाऊया, अजिबात तू काळजी करू नको, माझे एक डॉक्टर ओळखीचे आहेत, त्यांना लगेच आपण घेऊन जाऊया असंही ते अर्जुन म्हटलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अस्मिता जवळ आलेला असतो, तो म्हणजे सचिन म्हणतो असतो की तुझ्या कार्डला काही झाले आहे का, मी 2-3 ATM मध्ये गेलो मात्र पैसे अजिबातच निघत नाहीत असंही ते म्हटल्याबरोबर खरं अस्मिता म्हणते, असं कसं होऊ शकतं सांग बरं, काल तर मी कुरिअरवाल्याला याच कार्डमधून पेमेंट केलं ना, तेव्हा तर पेमेंट झालं होतं असंही ते म्हटल्याबरोबर खरं सचिन म्हणतो, तू कुरिअरवाल्याला पेमेंट दिल्यानंतर तू काही केलंस का, ब्लॉक केलंस का अकाउंट असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, मी असं का करेल सांग बरं, जेव्हा तुम्हाला पैसे मागितलेस तेव्हा मी कॅश असू दे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सर्व काही दिलंच ना. तेव्हा इथे सचिन म्हणतो, मग हे सर्व काही कशामुळे होत आहे असं इथे खरं सचिन टेन्शनमध्येच म्हणत असतो. तितक्यातच खरं तर इकडनं कल्पना आणि प्रताप आलेले असतात. आता आल्याबरोबर बाळ छान झोपलेलं बघून त्यांना फार आनंद होतो. आता इथे कल्पना खरं तर अस्मिताला, असं बाळ झोपलं ना अस्मिता, तू पण लगेच झोपून घेत जा गं असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, हो मी आता झोपणारच होते, तुम्ही कशासाठी आला होतात, काही काम होतं का असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणते, अगं हो बाळाचा उद्या पहिला सण आहे पाडव्याचा, त्यामुळे त्याच्यासाठी छान असे आम्ही गिफ्ट आणले आहेत, उद्या सकाळी त्याला छान असं रेडी करून ठेव असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, हो नक्कीच मी रेडी करून ठेवीन. आता हे दोघे जातच असतात. तितक्यातच खरं अस्मिता प्रतापला थांबवते आणि म्हणत असते की मला तुमच्याकडे डॅड जरा काम आहे असं इथे म्हटल्याबरोबर प्रताप म्हणतात, काय काम आहे सांग की. तेव्हा इथे अस्मिता, आता सचिन खरं तर ATM मधून पैसे काढण्यासाठी गेला होता, मात्र अकाउंट इनॲक्टिव्ह झालेलं दाखवत होतं, काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल का असं इथे अस्मिता म्हटल्याबरोबर प्रताप म्हणतात, मला ते कसं कळणार सांग बरं, तुझ्या अकाउंटमध्ये पैसे तर आहेत ना असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, हो डॅड भरपूर पैसे आहेत त्यात. तेव्हा इथे प्रताप म्हणतात, अरे मग ATM मशीनचा प्रॉब्लेम असेल असं इथे म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो, नाही डॅड असं काही नाही, कारण की मी 4-5 ATM मध्ये गेलो मात्र कुठनंही पैसे निघत नाहीत असं इथे सचिन म्हटलेला असतो. तेव्हा खरं तर अस्मिता म्हणते, काय प्रॉब्लेम असेल खरं हा सॉर्ट आउट केला पाहिजे, उद्या मी बँकेत फोन करून सर्व काही विचारून घेते असं इथे म्हटल्याबरोबर प्रताप म्हणतात, अगं तू कशाला काळजी करते, अशा अवस्थेत तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी हे सर्व काही बघून घेतो, उद्या मी बँकमध्ये फोन करतो, तुला काही कॅश हवी का असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, नाही हो आता मला कॅशची खरं तर अजिबातच गरज नाही असं म्हणून खरं प्रताप आणि कल्पना तिथून निघून गेलेले असतात. आता खरं तर सचिन म्हणतो, ते पैसे देत होते तर का नाही घेतलेस तू, 10-20 हजार घ्यायचे ना त्यांच्याकडनं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, अरे गरज नव्हती तर कशाला घ्यायचं, उद्या अकाउंटमध्ये काय झालं हे कळेलच की, त्यामुळे तू काळजी करू नको आणि टेन्शन देखील घेऊ नको, बाळासाठी मी काही करू शकलो नाही असं इथे म्हटल्याबरोबर खरं इथे सचिन फार रागात असतो. तो चिडतच बेडवर जाऊन मोबाईल घेऊन बसतो. मात्र इकडे अस्मिताला फार वाईट वाटतं सचिनच्या ह्या वागण्याचं. ती थोडा इथे विचारच करत बसते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं प्रिया हॉलमध्ये पाणी घेण्यासाठी आलेली असते. आता सायली आणि अर्जुनच्या रूमची लाईट चालू आहे हे बघता क्षणी ती म्हणत असते, हे इतक्या वेळ जागे का असतील, ते माझ्याबद्दलच काही शोधाशोध करत असतील का, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येतात. त्यामुळे खरं तर ती वरच्या रूममध्ये जाते आणि त्यांच्या रूमच्या बाहेर कान देऊन इथे ऐकत बसलेली असते. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सदाची तब्येत फार बिघडलेली असते. तो तब्येत बिघडण्यामुळे ते बेशुद्ध होतो, त्यामुळे मैनावती फार रडत असते, ती काय करू आणि काय नाही असं तिथे झालेलं असतं. ती म्हणत असते की आता ही बबली सुद्धा फोन उचलत नाही, नेमकं मी काय करू असं इथे म्हटल्याबरोबर खरं तितक्यातच इथे सायली आणि अर्जुन आलेले असतात. आता ते डॉक्टर देखील घेऊन आलेले असतात. तेव्हा इथे डॉक्टर त्यांना चेक वगैरे करत असतात. मैना इथे फार रडत असते. ती म्हणत असते की मी यांच्यासाठी डॉक्टर देखील आणू शकले नाही, एवढी दुर्दैवी मी काय असेल असं इथे मैना स्वतःलाच कोसत असते. आता ही सदाची अवस्था बघून मैना फार घाबरलेली असते. आता डॉक्टरनी यांना चेक केलेलं देखील इथे असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या मालिकेचा पुढील भाग देखील पाहायला अजिबातच विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.